बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। या नवरा बायकोच्या जोडप्याला 3 मुली होत्या आणि त्या ठिकाणी तो जो बाप आहे तो 3 लेकरांना आईना सोडून निघून गेलेला होता। मग आता घराची संपूर्ण जबाबदारी, उदरनिर्वाहाची जबाबदारी त्या महिलेवर त्या 3 लेकरांची आलेली होती। म्हणून ती 3 लेकरांचा उदरनिर्वाह करून त्यांना त्या ठिकाणी सांभाळत होती। बघता बघता बरेच दिवस निघून गेले, लहानाले लेकरं मोठाले झाले, म्हणून पोरगी जरा मोठी झाली म्हणून त्या आईनं तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं। मग कुठं सोयरीक बघावा, पाहुण्या रावण्यांकडे जावा, तिच्यासाठी सोयरीक कुठून येईल, काय येईल या गोष्टीचा विचार त्या महिलेनं न करता थेट गावातलंच एक पोरगं बघितलं आणि त्या पोरासोबत घरातल्या मोठ्या पोरीचं गावामधल्याच एका मंदिरामध्ये लग्नसुद्धा लावून दिलं। मोजक्याच लोकांमध्ये लग्न पार पडलं। तो नवरा त्या पोरीला घेऊन तिच्या घरी गेला। ती पोरगी नांदायला गेली, पण मात्र ती जी नांदायला गेलेली पोरगी होती ही काही जास्त मोठी नव्हती। 7वी 8वीच्या वर्गामध्ये शिकणारी ती पोरगी होती आणि तिच्या खांद्यावर तिच्या आईनं लग्नाचं वजं टाकलं होतं, सासरकडच्यांचं वजं टाकलं होतं आणि तिला सासरी नांदायला सुद्धा पाठवलं होतं। आता वडिलांचं छत नसल्यामुळं, आई सांभाळ करू शकत नसल्यामुळं त्या पोरीनं आईचं ऐकलं, नवऱ्याच्या घरी नांदायला गेली आणि त्या नवऱ्यानं आणि तिच्या सासू सासऱ्यांनी सुद्धा त्या पोरीला घरात घेतलं। या गोष्टीची माहिती कोणाला आजूबाजूला होऊ दिली नाही। ज्यांना त्यांना समजली त्याला शांत राहायचं सांगितलं आणि त्या नवरदेवानं त्या पोरीसोबत सगळं काही करायला सुरुवात केली, कारण की त्याचं तिच्यासोबत लग्न झालं होतं। पण मात्र हा एक कायद्यानं गुन्हा होता, कारण की त्या पोरीचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं। पण मात्र त्यांनी या कुठल्याही गोष्टीची काळजी केली नाही, चिंता केली नाही। त्या पोरीसोबत अशाच पद्धतीनं तो करत राहिला आणि त्या पोरीची जी आई आहे म्हणजे तिची जी सासू आहे त्या सासूसोबत सुद्धा त्या पोरीचा नवरा संबंध ठेवू लागला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। त्यांना 3 मुली होत्या आणि 2016 मध्ये त्या मुलींचे वडील त्यांना सोडून गेलेले होते। म्हणून त्या ठिकाणी ती महिला 3 लेकरांचा सांभाळ करून लेकरांचा उदरनिर्वाह करत होती। पण मात्र पोरगी 7वी 8वीला गेल्यानंतर त्या महिलेनं तिचं लग्न गावातल्याच एका पोरासोबत मंदिरामध्ये लावून दिलं, तिला नांदायला पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्या पोरीच्या जावयासोबतच म्हणजे ते महिला स्वतःच्या जावयासोबतच संबंध ठेवू लागली, नको ते कृत्य करू लागली आणि हे सगळा प्रकार त्या पोरीला समजलेला होता। त्या पोरीवर तर अन्याय अत्याचार होतच होता। तिला सासू सासरे नवरा हे सगळे भांडतच होते, पण मात्र तिला आता तिच्या आईच्या आणि नवऱ्याच्या नात्याबद्दल माहिती समजली होती। म्हणून तिने या गोष्टीची तक्रार स्वतः त्यांच्याकडे केली, पण मात्र तिचं म्हणणं कोणी ऐकून घेतलं नाही, काही नाही। उलट ते तिला म्हणू लागले, तू आम्हाला बदनाम करतीये का, आमचं नाव खराब करतीये का, असं केल्याने होणार नाही असं म्हणून तिला जास्तच दमदाटी करू लागले। पण मात्र त्या पोरीनं एवढ्या वर्ष ते सगळं सहन केलं होतं, पण मात्र नवऱ्याचे आणि तिच्या आईचे संबंध तिला सहन होत नव्हते, त्यांची दमदाटी सहन होत नव्हती। म्हणून तिनं थेट तिच्या आजी आजोबाचं घर गाठलं, ते होतं आंबेजोगाईला। आंबेजोगाईला गाठलं आणि आंबेजोगाईमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्या तरुणीच्या तक्रारीवरून त्या सासूविरोधात, सासऱ्याविरोधात, नवऱ्याविरोधात आणि तिच्या आईविरोधात अशा सगळ्यांविरोधात रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, जबरदस्ती लग्न लावून देणं हा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांच्या अनेक गोष्टींबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत। पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल। आता ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा।
कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.